नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत. इथे लोकेशनवरती अर्जुन सायली पोचलेले असतात. लोकेशन चेक करत असतात कुठल्या दिशेला चाललंय आणि त्याच वेळेला पोलिसही तिथे पोचतात. तेही लोकेशन आणि मोबाईल शोधण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि इथे सायलीला लक्षात येतं की पूर्वी पण अशीच सुमन काकू आडनीड अशा ठिकाणी गेलेली होती. तेही नागराज काकाची काय चालली आहे ते पाहण्यासाठी. आज पण बहुतेक ती नागराज काकाचा पिछा करतच असल्या सुमसाम जागेवरती आली असेल, अशी इथे सायलीला पूर्णपणे खात्री पटलेली आहे. कारण रविराज काका आणि प्रतिमा आत्या गेल्यानंतर ती गायब झाली आहे. ती त्याच्यासाठीच घरी थांबली होती की काकाचा पाठलाग करू शकेल. इकडे मात्र अश्विनला वाईट वाटत असतं की नागराज काका असं कसं वागू शकतो सुमन काकूसोबत. आपले विचार, आपले संस्कार किती चांगले आहे आणि असं वागणं नागराज काकाला शोभत नाही. त्यांचं वागण्याने खरं तर त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्याचं खरं रूप ज्या वेळेला सगळ्यांसमोर येईल त्यावेळेला प्रिया म्हणत असते, इतका मोठा धक्का यांना बसेल, त्यांना सहनही होणार नाही. नागराज इतकं घाण वागलेलं आहे ज्यावेळेला कळेल. आणि इथे अश्विन बोलता बोलता विषयात विषय काढत म्हणतो की नागराज काकांनी याच्या आधी पण भरपूर चुका केल्या आहे, त्या आपल्याला आजपर्यंत ठाऊक नव्हत्या. जसं की 2 वर्षापूर्वी पण त्याने एक चूक केलेली आहे. ती चूक म्हणजे इतकी भयंकर आहे, त्याच्यानंतर तर मला त्याच्यावरचा विश्वासच उडून गेला आहे. इथे लगेचच प्रियाला लक्षात येतं की 2 वर्षापूर्वी म्हणजे ती डेड बॉडीची अरेंजमेंट केली ती वेळची गोष्ट सांगतोय हा. तर तुला त्याच्याबद्दल काय माहिती आहे, असं प्रिया विचारू लागते अश्विनला. अश्विन लगेच आठवतो की सायलीने सांगितलं आहे की प्रियाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व करायचं नाही, बिचारीला लांब ठेवायचं. तर तो म्हणतो, तसं काही नाही गं, मी फक्त जुन्या जुन्या छोट्या छोट्या गोष्टी चुकलेल्या आहे नागराज काका ते आठवून सांगतोय प्रियाला. तो पूर्ण माहिती सांगत नाही. पण प्रियाला डाऊट येतोय, हा ना काहीतरी लपवतोय. 2 वर्षापूर्वी म्हणजे तीच वेळ ज्या वेळेला डेड बॉडी आम्ही अरेंज केली होती, याला काहीतरी माहिती आहे, हा माझ्यापासून लपवतोय असं तिला डाऊट येऊ लागतो. लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नागराज काकाला सांगायला हवं असंही ती म्हणू लागते. इकडे नागराज काका पोचलेला आहे सुमन आणि महिपतला शिफ्ट करण्यासाठी. कारण पोलीस पोचण्याच्या आत त्याला ह्या दोघांना वेगळ्या ठिकाणी घेऊन जावे लागेल. तर तो इथे त्याच्या बायकोला समजत असतो, मी तुला सांगते माझ्यासोबत चल. तर ती सांगत असते, तुम्ही चुकीच्या मार्गाला जाता, ह्या महिपतच्या नादी लागू नका, त्याला मदत करू नका, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या, कशाला चुकीचा मार्ग अवलंबताय तुम्ही. पण तो तिला जुमानत नाही. तिथे सुमन हाताबाहेर होत चाललेली असते. इतका चिडतो तो, तिला मारतो आणि धक्का देऊन तिला खाली पाडतो. इथे महिपत हसू लागतो की याला याची एक बायको साधी सांभाळत नाही आणि यांनी 2-2 माणसांना किडनॅप करून ठेवले, कसं होईल बाबा तुझं रे, असं म्हणत इथे महिपत जोरजोरात हसू लागतो. आणि त्यामुळे आता नागराजच्या पण लक्षात येतं की ह्या दोघांना शिफ्ट करणं एकट्याचं काम नाही, कोणाची तरी मदत घ्यावीच लागेल. पण आता घ्यायची तर घ्यायची मदत, कुणाची मदत करण्यासारखी एकच तर व्यक्ती उरलेली आहे, ती म्हणजे प्रिया. आता प्रियाची मदत घ्यावीच लागेल ह्या दोघांना शिफ्ट करण्यासाठी, एकट्याचं काम नाही. तर तो बाहेर जाऊन मग आता प्रियाला फोन करून बोलवण्यासाठी गेलेला असतो. तर इकडे बिचारी सुमन रडत असते की कसं चुकीच्या मार्गाला माझा नवरा गेला आहे, तो कधी वापस येऊ शकेल. इकडे प्रिया विचार करत असते की नागराजला हे सगळं सांगायला हवं, कारण नागराज जर अडकला तर मी पण अडकेल, माझं पण सत्य सगळ्यांसमोर येईल, आपण एवढे दिवस एवढं सगळं प्लॅन व्यवस्थित केलेलं सगळं पाण्यात जाईल. मग नागराज फोन करून इथे माहिती सांगू लागतो प्रियाला की तुला मला मदत करायला यावी लागेल. तर ती म्हणते, खरंच सांगा तुम्ही काय काय केलेलं आहे. तर तो पूर्ण माहिती सांगत नसतो. तर ती म्हणू लागते, जर पूर्ण माहिती तुम्ही सांगितली नाही तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का, आपण दोघंही अडकून जाऊ आणि आपल्याला दोघांना अडकायचं नसेल तर एकमेकांची मदत करावीच लागेल. तर सुमन काकूला तुम्ही किडनॅप केलं आहे का ते तरी सांगा. तर तो म्हणतो, हो, ती माझा पाठलाग करत आली, तिने महिपतला पाहिलं, मग मी तिला महिपत शेजारच्याच खुर्चीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. आता दोघांना शिफ्ट करण्याची वेळ आली आहे, कारण पोलीस या ठिकाणी पोचतच आहे. त्यांना सुमनच्या मोबाईलचं लोकेशन कळलं आहे, तर शिफ्ट करणं फार गरजेचं आहे. मग इथे प्रिया म्हणते, तुम्हाला माझी मदत लागणार ना, खरं बोला. तर तो म्हणतो, हो गं बाई, हो लागेल, तू लवकरात लवकर मी सांगितलेल्या ठिकाणी ये, कारण त्या ठिकाणी आल्यानंतरच तुम्हाला मदत करू शकते, तुझी मदतीची फार गरज आहे, आता जास्त डोकं मला लावू नको. मग प्रिया हसू लागते की कसा रे अडकलास तू, असं म्हणत प्रिया घाईघाईने निघालेली असते. आजी आता तिला थांबवते आणि म्हणते की तू या घरातली सून आहे, तुला काहीतरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या असं वाटतं ना दरवेळेला, मग आज तुला मी जबाबदारी देते सून म्हणून या घरची. सायली तिची कामं करून गेलेली आहे, आता तू तुझी कामं कर, सगळं झालं आहे, फक्त तुला कणिक मिळून चपात्या करायच्या आहे. तर प्रिया इथे नकार देत असते, मला खूप महत्त्वाचं काम आहे, माझ्या मैत्रिणीकडे जावं लागेल, तर मी चपात्या वगैरे नंतर पाहिलं, आजच्या दिवस सुमनला करायला लावा. तर आजी म्हणते, नाही, मी तुला सांगितलं आहे, तुलाच करावं लागेल, चल घरामध्ये, असं म्हणत आजी तिला
चपात्या बनवायला घरात घेऊन गेलेली असते. आता तिला इलाजाने पुन्हा एकदा घरात जावं लागतं आणि तिचा संताप होत असतो. तिला मदत करायला जायचं असतं नागराजला, पण आजीच्या बोलण्यामुळे आता तिला जाता येत नसतं. तिला आता घरातच थांबावं लागत आहे. इकडे सुमनचा विचार करून करून बिचारी अस्मिता टेन्शनमध्ये आलेली असते. तिच्याशी बोलण्यासाठी कल्पना येते. काय एवढा विचार करते तू? फक्त आता तुझ्या बाळाचा विचार कर, कुणाचाही करू नको. नागराज काका कसं वागू शकतो सुमन काकूसोबत, असा विचार करून ती मन हलकं करत असते. कारण तिला वाईट वाटतं की स्त्रीवरतीच नेहमी अत्याचार का होतो. जसं की तिच्या नवऱ्याने तिला चीट केलं, तिचा नवरा पण दुसरीकडे गेला आहे, या गोष्टीने पण तिला वाईट वाटत असतं. पण कल्पना तिला सांगत असते आत्ता ह्या क्षणाला आपल्या बाळाचाच विचार करायला हवा. तितक्यात तिथे सचिन येतो. सचिनला पाहून अस्मिता इतकी चिडते की तू मला माझ्या डोळ्यासमोर पण नको आहे, तू ह्या रूममधनं बाहेर जा. तर तो जात नाही. हे पाहिल्यानंतर कल्पना त्याच्यावर रागवते आणि त्याला म्हणते की तिची इच्छा नाही आहे, तू ते रूममध्ये येत जाऊ नको. मला तर असं वाटतं आता तू सगळं तुझं सामान घ्यावं आणि गेस्ट रूममध्ये शिफ्ट व्हावं, हीच एक कल्पना उरलेली आहे. आणि तू अस्मिताच्या आजूबाजूलाही भरकटायचं नाही, कारण तिला ते आवडत नाही आहे. त्याच्यामुळे तिला आणि बाळाला काही त्रास झाला तर आम्हाला सहन होणार नाही. इथे प्रिया कणिक मळायला पीठ घेत असते. पीठ घेऊन ती मळत असते. तर इकडे आजी तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिथेच नामस्मरण करत माळ जपत डोळे बंद करून बसते मग टेबलवरती. तितक्यात नागराजचा फोन येतो की लवकरात लवकर मला तुझ्या मदतीची गरज आहे. तर ती म्हणते की मी इथे कामात अडकली, आजीने मला पीठ मळून पोळ्या करायला लावल्या आहे, तर त्याच्यामुळे मी येऊ शकणार नाही. तर तो म्हणतो अगं तू वेडी झाली आहेस का, इथे मला किती गरज आहे. आणि जर पोलीस इथे पोचले तर माझं आणि तुझं दोघांचे भांडं सगळं फुटल, महिपतही सापडेल, सुमनही सापडेल. आपल्याला हे सगळं जर थांबवायचं असेल तर तुला मला माझी मदत करायला लवकर यावं लागेल पोलीस पोचण्याच्या आत. आणि मग ती एक आयडिया करते की आजी नामस्मरणात डोळे बंद करून बसलेली असते. लगेच ती हात धुवून विमलला सांगते की माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला आत्ताच्या आत्ता तिकडे जावं लागेल. तर विमल म्हणत असते की आजींना जर कळलं की तुम्ही इथून चपात्यांना लाटतच निघून गेले तर आजी फार चिडेल. मग ती म्हणते आता तुम्ही काहीही सांगा, मला काहीच थांबण्यात इथे इच्छा नाही आहे, कारण माझ्या मैत्रिणीला माझी खूप अर्जंट गरज आहे, मला तिकडे जावं म्हणजे जावंच लागणार. तर ती पटकन हात धुवून तिथून पळ काढते. विमलला चपात्या कर असं सांगून. आजी चिडल्या तर तिला मी नंतर समजवते काय समजवायचं असं म्हणून ती तिथून निघून गेलेली असते नागराजची मदत करण्यासाठी. सचिन इथे अस्मिताला म्हणत असतो की झालं गेलं विसरून जा, मी सुधारलो आहे, मी आता चुकीच्या मार्गाला जाणार नाही. पण अस्मिता काही केल्या आता ऐकायला तयार नाही. ती म्हणते की आता तू ह्या रूममध्ये राहायचं नाही, ही रूम माझी आहे आणि मला तू माझ्या नजरेसमोर नको आहे, मला सहनच होत नाही. असं म्हणत ती तिथून उठून रूमच्या बाहेर जाते. मला वापस येईपर्यंत तुझं सामान घेऊन तू गेस्ट रूममध्ये गेला तरी चालेल असंही ती सांगते. आता सचिनला आधीच पैसे नाही खिशात, घरही सोडावं लागणार, तर कसं होईल असं तो विचार करू लागतो. पण काहीतरी आयडिया करावीच लागेल, इथं थांबावंच लागेल, तो अपमान पण सहन करावंच लागेल. कारण समीराबद्दल अर्जुनला काय माहिती कळाली आहे ती काढायची आहे आणि समीरा पैसेवाली आहे. समीराला मग नंतर आपण एंटरटेन करू, तिच्याशीच नंतर लग्न पण करू शकतो. जर तिच्याकडे खूप रगड पैसा असेल तर तिलाच आपल्या जाळ्यात ओढायचं आणि आपण तिच्यासोबत लग्न करून नंतर राहू शकतो, असा त्याचा प्लॅन आहे. इकडे बरोबर लोकेशनवरती पोलीस आणि अर्जुन त्या दिशेने निघालेले असतात. तिथे आतमध्ये लोकेशन दाखवते म्हटलं ते आतमध्ये जाऊ लागतात. तिथे त्यांना 100% गॅरंटी आहे की सुमन काकू सापडू शकते, म्हणून पोलीस पण आता म्हणत असतं की आपल्याला आज जावंच लागेल गॅरेजच्या दिशेने. मग आता हे सगळेजण मंडळी निघालेली असतात. खरंच आता सुमन मिळणार का सायलीला हे आपल्याला पाहायला मिळणार, कारण नागराजने एकट्यानेच तिला बेशुद्ध करून गाडीमध्ये नेऊन ठेवलेलं असतं. आणि तिथे त्यावेळेला प्रिया येते. प्रिया, महिपत आणि हे तिघंजणं मग पुन्हा एकदा निघालेले असतात. पण महिपत स्वतःला सोडवण्यासाठी आरडाओरडा करू लागलेला असतो. त्याच्या आरडाओरड्याच्या आवाजाने पोलीस त्या दिशेने धाव घेतात. तर मागच्या दाराने आता महिपतला प्रिया आणि नागराज घेऊन फरार झालेले असतात. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.